तू ही रे माझा मितवा मालिकेच्या 24 जानेवारीच्या भागात ईश्वरी साखर आणण्यासाठी घराबाहेर पडते, तर राकेश वेळीच सावध होतो. परंतु नेमकी ईश्वरी आजीची चुकामुक होते, कारण ईश्वरी घरातून बाहेर पडलेली असते आणि अर्णवची आजी तिथे येते. आता ती इकडे तिकडे पाहते. समोरच चवळकर काकांचं गॅरेज असतं. ती जाऊन तिथे ती ईश्वरीबद्दल चौकशी करते. तेव्हा आजीला इशूच्या घराचा पत्ता मिळतो. परंतु नेमकं राकेश आणि आजीची देखील चुकामुक होते. राकेशचं नशीब चांगलं म्हणून आजीने त्याला तिथे पाहिलेलं नसतं. तर इकडे ज्यावेळी साखर आणण्यासाठी इशू घराबाहेर पडलेली असते, नेमकं अर्णवच्या गाडीने तिच्या अंगावरती चिखल उडतो आणि ती चिडून म्हणते की डोळे इतके बटाटे. अर्णव पटकन गाडी थांबवतो आणि पुन्हा दोघेही आमने सामने आलेले असतात आणि दोघे एकमेकांना जेव्हा पाहतात तेव्हा दोघांनाही तितकाच मोठा धक्का बसतो. ईश्वरी अर्णवला विचारते की तुम्ही काय माझं पाठलाग करताय का? त्यावरती अर्णव म्हणतो की स्वतःचं तोंड बघितलंय का आरशात? तेव्हा इशू चिडते आणि म्हणते की एकतर किचड उडवून माझा सगळा ड्रेस खराब केला. नाही, खरं तर ना किचड अंगावरती उडालेला ना, तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं की ही असली कामं तुम्हालाच जमतात, लोकांचा दिवस खराब करण्याची. तेव्हा अर्णवही गप्प बसत नाही. तो म्हणतो की मला देखील आधीच कळायला हवं होतं की रस्त्यावरती चालायची अक्कल नसताना दुसऱ्याला ब्लेम करणारं तुझ्याशिवाय कोण असू शकतं. आता त्या दोघांमध्ये चोराचा वाद पेटतो. तर ईश्वरी अर्णवला म्हणते, समोरच्याची जरी चूक असली तरी अगदी मोठ्या मनाने आम्ही माफ करतो. तेव्हा अर्णव विचारतो की अच्छा, मोठं मन आहे ना तुमचं, मग माझं 50,000 दे. आता पैशांचा विषय काढल्यानंतर ईश्वरी जरा गप्पच बसते. तेव्हा अर्णव म्हणतो, आतापर्यंत 1 रुपया तरी जमावता आलाय का? तेव्हा ईश्वरी त्याला उत्तर देते की अहो, पैसे जमवायचे काय घेऊन बसलात तुम्ही? मी सगळे 50,000 तुमच्या हातात टेकणारच आहे. एवढी मोठी नोकरी जी मिळवली आहे मी, असं म्हणत इशूच्या हातून चुकून साखर अर्णवच्या अंगावरती पडते. अर्णव खूप वैतागतो. इशू म्हणते की झालं, माझं नुकसान झालं. खरं तर ना मला लक्षात यायला हवं, तुम्ही समोर आलात म्हणजे नुकसान होणं अटळच आहे. अर्णव चिडून म्हणतो की गप्प बस आणि निघ इथून. तेव्हा ईश्वरी म्हणते की निघ इथून म्हणे, तुमच्यासारख्या माणसांकडून अपेक्षा तरी काय? तेव्हा अर्णव चिडतो आणि तो एक पाऊल जेव्हा ईश्वरीकडे टाकतो, ईश्वरी घाबरून मागे सरकते आणि तो विचारतो की नक्की तुला म्हणायचे तरी काय आहे? इशू म्हणते की तुम्ही जरी माझा दिवस वाईटाने सुरुवात केला असला, हा चिखल अंगावरती उडवून, तरी देखील मी तुमच्या अंगावरती साखर उडवून दिवस चांगलाच सुरुवात केला आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात मी गोडच केली. तर अर्णव आता तिच्यावरती खूप भडकलेला असतो. परंतु ईश्वरी त्याला म्हणते की मला ना तुमच्यासोबत वाद घालत बसण्यात काहीच इंटरेस्टही नाही आहे आणि सोबत वेळही नाही आहे, कारण मला वेळेत ऑफिसला पोहोचायचं आहे. आणि रागाने ईश्वरी तेथून निघून जाते. अर्णव आता विचार करतो की ही मुलगी सतत माझ्या डोळ्यासमोर का येत असेल आणि नुसती त्याची चिडचिड होते. परंतु ईश्वरीच्या अंगावरती चिखल उडवणं आता अर्णवला महागात पडणार असतं, कारण चुकून का असेना परंतु ईश्वरी त्याची शिक्षा अर्णवला ऑफिसमध्ये देणार असते. तर इकडे ज्यावेळी ईश्वरी घरी परतते तेव्हा तिला अर्णवची आजी समोर दिसते. तर आजीला पाहून ईश्वरी आश्चर्यचकितच होते. नम्रता तिला विचारते की इशू, अगं तू काय रस्त्यामध्ये पडलीस का कुठे? हा चिखल कसं आहे तुझ्या अंगावरती? तेव्हा इशू घडला प्रकार सांगते की तो बिनपगारी फुल अधिकारी भडकूचंद भांडाभांडे भेटला होता मला आणि त्यानेच माझ्या अंगावरती हात चिखल उडवला. तेव्हा आजी आता हसू येतं आणि आजी इशूला विचारते की अगं ईश्वरी, हा माणूस नक्की आहे तरी कोण, ज्याचा तुला इतका राग आला आहे? तेव्हा ईश्वरी आजीच्याच समोर अर्णवबद्दल वाईट साईड बोलते. ती म्हणते की आजी, तुम्ही ना एक क्षणसुद्धा त्याला नजरेसमोर सहन करणार नाहीत, इतका कुचकट आहे तो. इशूची नुसती चिडचिड होत असते, परंतु इशूला तसं पाहून आजीला मात्र हसू येतं. सारखं ना नुसती चिडचिड करत असतो. आणि तुम्हाला सांगते आजी, तो समोर आला की दिवस खराब झाला म्हणून समजायचं. तर इशूचा सगळा संताप, सगळा राग आजीच्या समोरच निघत असतो. आजी इशूला विचारते की हो, परंतु माझ्याशी भेटून तुला बरं वाटलं असेल ना? तेव्हा इशू म्हणते की हो आजी. इतक्यात इशूच्या लक्षात येतं की तिने ज्या पिशवीमध्ये साखर आणली आहे ती थोडीशी फाटलेली आहे. पटकन ती किचनमध्ये पिशवी ठेवण्यासाठी जाते. तर नम्रता इशूची बाजू सावरून घेत आजीला समजावते की आमची इशू ना थोडी गडबडगुंडीच आहे.
परंतु इशूचा तोच अल्लडपणा, तोच गोड स्वभाव आजीला भावलेला असतो. ईश्वरी येऊन विचारते की आजी, परंतु तुम्ही इथे कसं? तेव्हा आजी विचारते की का, यायला नको होतं का? आता ईश्वरी फालतूची बडबड चालू करणार तर नम्रता तिला म्हणते की आजीला बोलू देतेस का? तेव्हा आजी सांगते की तू आणलेल्या साड्या मी पुन्हा चेक केल्या, त्यात फक्त एकच साडी फाटली आहे, बाकी सर्व साड्या चांगल्या आहेत. तेव्हा ईश्वरी खूप खुश होते आणि नम्रताला म्हणते की बघ ताई, मी म्हटलं होतं ना तुला. तर आजीला तिथे आता खूप लाजीरवाणे वाटत असतं, कारण हे सगळं कारस्थान वल्लरीने केलेलं असतं. आजी सगळं खरं सांगून टाकते की ती जी फाटलेली साडी होती ना, ती आमच्याच घरातली कोणातरी कडून फाटली होती. खरं तर मी बाकीच्या सगळ्या साड्या घेऊन आले, तेवढ्या सगळ्या साड्या कशा ठेवून घ्यायच्या ना, परंतु हे फाटलेले साडीचे पैसे मात्र मी आणलेत, मोजून घे. असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की आजी, तुम्ही पैसे थोडीच कमी देणार आहात. आणि आजी नम्रताकडे पैसे देते. तर इशू आता धावत रूममध्ये गेलेली असते. तर आजीला खूप अपराधी देखील वाटत असतं. नम्रताला ती म्हणते की माझी सून वल्लरी ईश्वरा त्या दिवशी नको नको ते बोलून गेली, त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा इशू म्हणते की आजी, माफी नाही मागायची. कोणती आजी आपल्या नातवंडाची माफी मागते का? तेव्हा अर्णवच्या आजीला ईश्वरीचं खूप कौतुक वाटतं. तर आजी आता तिचा निरोप घेणार. तेव्हा ईश्वरी त्यांना पोहे खाण्यासाठी आग्रह धरते. ती म्हणते की मी तुम्हाला इंदोरी पोहे खाऊ घातल्याशिवाय चावूच देणार नाही. तेव्हा आश्चर्याने विचारते की म्हणजे तू इतका वेळ आत बाहेर करतेस ते पोहे बनवण्यासाठी? तेव्हा इशू म्हणते की हो हो, बातों बातों में पोहे बन जाते, आणि पुन्हा ती किचनमध्ये धावत जाते. ईश्वरीचं नम्रता पुढे कौतुक करत आजी म्हणते की खरंच हुशार आहे हा. ईश्वरी इतक्यात आजींसाठी पोहे देखील घेऊन येते. तर इशू सांगते की हे बघा आजी, मस्त जिरावण आणि रतामी शेव घालून ते पोहे बनवले आहेत. आजीचं मन अगदी तृप्त झालेलं असतं. ज्यावेळी ती पहिला घास घेते तेव्हा ती म्हणते की अगदी यामध्ये माझं इंदोर सामावला आहे. त्या नम्रता इशू दोघेही खूप खुश असतात की आजीला पोहे आवडले असतात. तर इशू पुन्हा आजीला विचारते की आजी, एक एक कप चाय हो जाए? त्यावरती आजी म्हणते की नेकी और पूछपूछ. इशू आजीसाठी चहा आणण्यासाठी जाते. खरं तर आजी ईश्वरीच्या घरी येऊन नम्रता ईश्वरीला भेटून खूपच खुश असते. तर काही वेळानंतर ईश्वरी ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. इशूच्या कामाचा आज पहिला दिवस असतो, त्यामुळे ती खूप एक्सायटेड देखील असते. येऊन ती आधी सॅम आणि पॅमची भेट घेते. तेव्हा ती विचारते की मी लवकर आले ना वेळेत, परंतु ते दोघेही तिचा अपमान करतात. तर सॅम म्हणते की हा तुझा डेस्क आहे आणि हे अपॉइंटमेंट लेटर. इशू खुश होऊन ते लेटर घेणार तर ती सांगते की याच्यावरती लावण्याची सही बाकी आहे, त्यामुळे ही सही संध्याकाळीच होईल. तर इशू तिथे आता डेस्क सजवायला लागते. सुरुवातीला तर ती गणूबाप्पाला विराजमान करते आणि इशूने फक्त गणूबाप्पाला आणलेलं नसतं, तर सोबत त्याच्या पूजेसाठी फुलंही आणलेली असतात. टिफिन वगैरे सगळं काही ते ठेवत असते. तर बाकीचे सर्व एम्प्लॉईज इशूवरती हसत असतात. तर श्याम तिला विचारते की आता काय फक्त टाइमपासच करत राहणार आहेस की कामही करणार आहेस? तेव्हा इशू म्हणते की हो हो, मी काम करण्यासाठीच तर आले आहे. तेव्हा सॅम म्हणते की मग ठीक आहे, कामं नक्की काय काय करायचे आहेत ते लिहून घे. तर तिथे आता ईश्वरी ही लावण्याची असिस्टंटच असते आणि लावण्याचे सगळी कामं तिला व्यवस्थित पार पाडायची असतात. सॅम पॅम दोघेही तिला सगळं लावण्याचं स्केड्यूल सांगतात की तिला नक्की कोणत्या वेळी काय खायला लागतं. तर सॅम सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की टर्मरिक लेमन सेफ हिसका सुरुवातीला तिला लागतोच. आता तो शब्द इशूला काही कळालेलाच नसतो, तरी देखील ती बिचारी लिहून घेते. त्यानंतर त्या सांगतात की 11 वाजता तिला ब्लॅक कॉफी लागते. आता तिथे ईश्वरी विचारते की एक मिनिट, मला इथे ऑफिसमध्ये काम करण्यासाठी ठेवलंय की कॅन्टीनमध्ये? तेव्हा ते दोघेही तिच्यावरती ओरडतात की जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. आता इशूला नोकरीची गरज असते, तिला अर्णवचे पैसे फेडायचे असतात, म्हणून ते निमूटपणे सगळं सहन करते. तर इशू धावत ऑफिसला आलेली असते, थोडीशी दमलेली देखील असते, म्हणून ती पाणी प्यायला लागते. इतक्यात आशिषला बोलवून सॅम त्या अपॉइंटमेंट लेटरवरती लावण्याची सही घ्यायला सांगतात आणि त्या दोघी धड इशूला पाणीही पिऊ देत नाहीत. तिच्यावरती ओरडतात की जा पटकन कॅफेटेरियामध्ये. तेव्हा इशू थोडीशी गडबडते आणि बाटलीचं टोपण तिने आता लावलेलंच नसतं. ज्यावेळी ती गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेते आणि कामाला सुरुवात करणार, नेमकं इशूकडून गडबड गोंधळ होतोच
आणि इशूचा हात चुकून त्या पाण्याच्या बॉटलला लागतो. पाण्याची बॉटल आता सगळी खालती सांडलेली असते. इशू धावत कॅफेटेरियाकडे जाते. तर इकडे ईश्वरी कॅफेटेरियात आलेली असते. आल्यानंतर ती सगळीकडे पाहते आणि कौतुक करत म्हणते की बढिया आहे एकदम. ती जाऊन तिथे म्हणते, मावशी या डायरीमध्ये जेवढं शेड्यूलप्रमाणे लिहिलं आहे ना ते अगदी वेळेत व्हावं आहे. तेव्हा मंजू तिच्यावरती ओरडते आणि तिला म्हणते की मला फक्त मावशी म्हणायचे नाही, नाव माझं मंजू आहे आणि हा तर लावण्य मॅडमचा मेन्यू आहे ना. तर इशू म्हणते की हो हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. काय काय एक पदार्थांची नावं आहेत, काय ते म्हणे लेमन सिया फिस्का. ते इतक्यातच ते ब्लॅक कॉफी देते मंजू. तेव्हा इशू म्हणते की अगदी बरोबर, परंतु तुम्हाला कसं कळलं. तेव्हा मंजू सांगते की स्केड्यूलमध्ये लिहिलं आहे. तर ब्लॅक कॉफी लावण्यासाठी घेऊन ईश्वरी बाहेर जाते. तेव्हा मंजू विचार करते की नवीन आहे वाटतं, डायरी पण नेमकी इथेच विसरून गेले आहे. आता इशूकडून दुसरं गडबड घोटाळा झालेला असतो. इशू ज्यावेळी स्वतःच्या डेस्ककडे जाते पाहते तर मोठा धक्का बसतो. खालती जमिनीवरती सगळं पाणी सांडलेलं असतं. आता डोक्याला हात लावत म्हणते की पारा की ढेर, आता हे पाणी इथे कसं सांडलं. तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिचीच बॉटल खालती पडली आणि त्यातून सगळं पाणी खालती फरशीवरती सांडलं आहे. तर ती पटकन बॉटल उचलते आणि विचार करते की मी बहुतेक बॉटल अशीच ठेवून गेले वाटतं. आता तिने लावण्याची ब्लॅक कॉफी देखील वेळेत दिलेली नसते. त्यातून जमिनीवरती पाणीही सांडलेलं असतं. इशूकडून नुसतं पहिल्या दिवशी गडबड आणि गोंधळच होतो. इशू तिथे विचार करते की इथे पाणी सांडलं आहे, कोणीतरी घसरून पडलं तर. परंतु आता काय करू, कोणाची मदत घेऊ. मी ना कॅफेटेरियातच जाते, म्हणजे माझ्या लक्षात येईल की नक्की पुढे काय करायचं आहे. आणि ती धावत कॅफेटेरियात जाते. परंतु नेमकं अर्णव क्लायंटसोबत मीटिंग करून बाहेर आलेला असतो आणि तो त्यांच्याशी बोलता बोलता अगदी इशूच्या डेस्क जवळ येतो आणि नेमकं त्याचा पाय जोराचा घसरतो आणि सगळ्यांच्या समोर अर्णव जोराचा आपटलेला असतो. ज्यावेळी तो आपटतो तेव्हा त्याचा हात लावण्याच्या कॉफीच्या मगला देखील लागतो आणि कॉफीचा मग देखील फुटतो. तर सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. अर्णव देखील खूपच घाबरून गेलेला असतो. अचानकपणे तो असा पडला. क्लायंट देखील अगदी अवाक झालेले असतात. तर अर्णव इकडे तिकडे पाहायला लागतो तर सर्वांच्या नजरा फक्त अर्णववरतीच खिळलेल्या असतात. सर्वच जण धक्क्याने त्याच्याकडे पाहत असतात. परंतु ही खूप मोठी चूक इशूच्या हातून घडलेली असते. अर्णवच्या रागाचा पाराच चढतो आणि अर्णवला इतकं चिडलेलं पाहून सर्वांचे धाबेच दान आणतात. अर्णव उठतो तेव्हा चिडून विचारतो की पाणी कोणी सांडलं इथे. तर लावण्या त्याला आता आधार देऊन उठवणार. अर्णव स्वतःच उठतो आणि नुसती चिडचिड करत म्हणतो की आज ती दिसली आणि अख्खा दिवस खराब गेला माझा. परंतु ही चूक इशूच्याच हातून घडली आहे हे अर्णवला अजून तरी माहिती नसतं. तर ईश्वरी इकडे एका एम्प्लॉईला विचारते की इथे माझ्या डेस्कजवळ ना पाणी सांडलं आहे, ते पुसण्यासाठी कोणीची मदत लागेल मला. तर एम्प्लॉई उलट तिच्या अंगावरती खेकसतो आणि म्हणतो की मला कशाला असली कामं सांगताय, पिऊनला सांगा. तर आता इशूला कळत नसतं की तो पिऊन कुठे भेटेल. विचार करते की बाप रे, इथे साधं धड कोणीही बोलत सुद्धा नाहीये आणि काम करायची वेळ आली तर सगळेच जण दूर पळतात. इकडे अर्णवचा मात्र खूपच संताप होतो आणि तो चिडचिड करत म्हणतो की पाणी कोणी सांडलं इथे. सर्वच जण मुख गिळून गप्प उभे असतात. अर्णव त्यांना पुन्हा पुन्हा विचारतो की मला सांगा पाणी नक्की कोणी सांडलं आणि हाऊसकीपिंग कुठे आहे. तेव्हा हाऊसकीपिंग ते काका पळत येतात. तर अर्णव त्यांना जाब विचारतो की तुम्हाला सॅलरी ही ऑफिस स्वच्छ ठेवण्यासाठी दिली जाते ना, मग तुम्हाला तुमचं काम व्यवस्थित करता येत नाही का, इथे पाणी कसं आलं. अर्णवची नुसती चिडचिड होत असते. तेव्हा लावण्या त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. तर अर्णव उलट तिलाच म्हणतो की ज्याने इथे पाणी सांडलंय ना तो वेळेत हजर हवाय मला. हा सगळा प्रकार आता अर्णवच्या खूप मोठ्या क्लायंटच्या समोर घडलेला असतो. तर लावण्या अर्णवला म्हणते की तू कपडे चेंज करून घे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, परंतु हे असले रेसलेस लोक मला माझ्या ऑफिसमध्ये चालणार नाहीत. मला माझ्या ऑफिसचा डिसिप्लिन मोडलेला अजिबातच आवडणार नाही, असं तो लावण्याला सक्त ताकीद देतो. त्यानंतर तो सिरकेला क्लायंटला कॉन्फरन्स रूममध्ये घेऊन जायला सांगतो आणि अर्णव रागाने तेथून निघूनही जातो. आता याच एका कारणाने ईश्वरी अर्णव दोघेही आमने सामने येणार असतात. अर्णव तेथून निघून गेल्यानंतर लावण्याचा देखील तितकाच संताप होतो आणि लावण्य विचारते की पाणी नक्की कोणी सांडले.
तर ती त्या काकांवरती देखील भडकते की आता काय नक्की कशाची वाट पाहताय तुम्ही? पाणी सांडले ना, पुसून घ्या ना मग. आता सॅम पॅम दोघेही ईशूची चुगली करतात आणि त्या दोघीही लावण्याला भडकवतात की ती स्टुपिड नवीन आलेली मुलगी आहे ना, तिच्याकडूनच ही मोठी चूक घडली आहे. तोचपर्यंत इशू पुन्हा मंजूला जाऊन भेटते आणि पिऊन नक्की कुठे भेटेल असा विचारते. आता पिहूनची माहिती मिळाल्यानंतर इकडे लावण्याचा संताप होत असताना नेमका ईश्वरी ती पाणी सांडायला साफ करण्यासाठी पिऊनला घेऊन येते. तर लावण्याचा तिच्यावरती राग अगदी उफाळे निघतो. ती विचारते की पाणी तू सांडलं? आता पाणी नक्की कसं सांडलं याचं एक्सप्लेनेशन इशू तिला देणार. तेव्हा ती तिच्यावरती चिडत्याने म्हणते की तुझं हे सगळं ऐकण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. खरं तर तुझ्यासारख्या मुलींना ना इथे काम करण्याची लायकीच नाही आहे. परंतु तुला मी संधी दिली होती. तुझ्यासारख्या असल्या मुलींना ना ही लावण्या देशमुख आपल्या नजरेसमोर देखील उभं करत नाही. तरी देखील मी तुला इथे कामाला ठेवून घेतलं. तेव्हा इशू तिची माफी मागते आणि पिहूनला ते सगळं साफ करायला सांगणार तर लावण्या ते काम इशूला करायला सांगते. सगळ्यांच्या समोर आता इशूचा खूप मोठा अपमान झालेला असतो. दिवसाची सुरुवात इशूची अगदी वाईटानेच झालेली असते. आता अर्णवला वाटत असतं की इशूची भेट घडले म्हणून सगळं त्याच्यासोबत वाईट घडते आणि इशूला वाटतं की अर्णवची भेट घडले म्हणून ते तिच्यासोबत सगळं वाईट घडतंय. तर तिथे आता इशू ते काम करायला देखील तयार होते, कारण तिला काहीही करून अर्णवचे पैसे फेडायचे असतात आणि काम तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. तर आजचा हा भाग इथे संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत ईश्वरी काम करायला तयार होते, परंतु लावण्या तिला एक अट घालते की तू तुझ्या हातांनी हे सगळं साफ करायचं आहे. मगच AR म्हटल्याप्रमाणे घडेल की तुझ्या डोक्यात शिरेल तरी की डिसिप्लिन नक्की काय असतं ते. ज्यावेळी कॅफेटेरियात इशू जेवण करण्यासाठी जाते तर लावण्य येऊन तिचा डबा फेकून देते आणि तिला पेपर्सबद्दल विचारते. आता इशूला काही त्याबद्दल माहितीच नसतं. तर लावण्या पुन्हा तिचा अपमान करत म्हणते, जर ऑफिसची कामं जमत नसतील ना तर जाऊन रस्त्यावरती भीक माग. ज्यावेळी इशू पेपरवर्क करण्यासाठी नेमकं अर्णवच्या केबिनमध्ये जाते इतक्यात अर्णवला फोन येतो आणि इशूच्या हातून कागद अर्णवच्या डेस्कच्या खालती पडतो. आता तो कागद घेण्यासाठी इशू जाते आणि तिचं डोकं थडकतं. तर अर्णव नक्की आपल्या केबिनमध्ये आहे तरी कोण हे पाहण्यासाठी खाली झुकतो तर त्याची नजर ईश्वरीवरती पडते. आता पुन्हा दोघे आमने सामने आलेले असतात आणि दोघे एकमेकांना पाहून तितक्याच मोठ्या